असा झणझणीत, तर्रीदार मटण रस्सा पाहिल्यानंतर सुटलं ना तोंडाला पाणी. आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने हा मटण रस्सा कसा करायचा ते दाखवणार आहे. सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं घालून बारीक करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये भरपूर कोथिंबीर, भरपूर लसूण, आलं घालून त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं. नंतर मटणावरती 1 चमचाभर हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा. हे सगळा मसाला या मटणाला व्यवस्थित लावून घ्यायचा. कुकरमध्ये 2 चमचे तेल घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मटण घालायचं. व्यवस्थित हलवून मिक्स करून घ्यायचं. नंतर कुकरचं झाकण वरती ठेवायचं. चांगलं मटण वाफवून घ्यायचं. नंतर पाणी गरम करून यामध्ये घालायचं आणि 4 शिट्ट्या करून मटण शिजवून घ्यायचं. फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये परत 2 चमचे तेल घालायचं. 1 चमचाभर भाकरीचं पीठ घालायचं, ज्वारीचं पीठ घालायचं. त्यामध्ये चवीनुसार काळं तिखट घालायचं आणि परत तो मसाला थोडासा घालायचा आणि शिजवून घेतलेलं मटण यामध्ये घालायचं. लागेल तेवढं पाणी यामध्ये घालायचं आणि एक खळखळून उकळी काढून घ्यायची. मस्त असं तर्रीदार गावरान पद्धतीचं हे मटण तयार झालं. नक्की करून बघा. धन्यवाद.